नमो माय बापा गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोहा, मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्. सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा दिवस जो आहे 26 जानेवारीचा, हा प्रजासत्ताक दिन म्हणून समजला जातो. या दिवशी आपलं संविधान सादर केलं आणि त्याप्रमाणे राज्याचा कारभार चालू झाला. पण याच दिवशी महत्त्वाची एक सांगायचं, आज आपण कार्यक्रम त्याच्यासाठीच घेतलेला आहे की आपल्या सगळ्यांचे आवडते सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज, त्यांची समाधी आजच्या दिवशी स्थापन झालेली आहे. आणि ही समाधी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, वाळकेश्वर बाणगंगा या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि जेव्हापासून ही स्थापन झाली, म्हणजे स्वामींनी स्थापन केली, तेव्हापासून आजपर्यंत त्यावेळेला फार कमी माणसं यायची. म्हणजे महाराज जायचे जेव्हा पूजेला वगैरे, तेव्हा जमायची भरपूर माणसं. पण असं दिवसभर बघितलं तर माणसं दिसायचे नाही. पण आता त्या ठिकाणी एखादी जत्रा भरल्यासारखीच माणसं येतात. कारण काय, वास्तविक आपण जर बघितलं तर ते स्मशान आहे त्या ठिकाणी, पण ते कुणालाही दिसत नाही. ते आपल्या सद्गुरूंची समाधी त्या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना तिथे पवित्र वाटतं आणि आनंद वाटतो. कित्येक जण तासनतास त्या ठिकाणी बसतात, ध्यानधारणा करतात, आरती भजन वगैरे करतात आणि आनंदाने परत घरी येतात. असो, तर सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्या आवडत्या काळसिद्धेश्वर महाराजांचे ते गुरु होते. आणि त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1888 मध्ये झाला होता. आणि त्यांनी नंतर 1936 मध्ये रमा एकादशीला परलोक गमन केलेलं आहे, म्हणजे देह सोडलेला आहे त्या दिवशी. आणि त्यानंतर 1956 साली 26 जानेवारी त्यांची समाधी त्या ठिकाणी बाणगंगेला स्थापन केलेली आहे, सगळ्या सद्गुरूंनी मिळून. असो, तर सांगायचं तात्पर्य काय, आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा जो कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला, रोज आपण त्याची दृश्य बघतो यूट्यूबवर. पण ज्या वेळेला समुद्र मंथन केलं गेलं आणि ते झाल्यानंतर त्यातून जे अमृत बाहेर पडलं, ते अमृत विष्णू भगवानाने स्त्रीचं रूप धारण करून त्या ठिकाणी प्रत्येक देवांना वाटायला सुरुवात केली. पण बळी आणि इंद्राचं त्या ठिकाणी थोडासा संघर्ष झाला आणि त्यातून हे अमृत काही ठिकाणी सांडलं गेलं, पडलं. आणि ते 4 ठिकाणी पडलं, म्हणजे प्रयागराज, हरिद्वार आणि मला वाटतं नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी ते पडल्यामुळे त्या स्थानाला एक महत्त्व आलं. आणि
त्या ठिकाणी कुंभमेळे साजरे व्हायला लागले आणि लाखो साधू संत त्या प्रयागराजच्या म्हणजे तिथल्या नदीमध्ये संगमावर स्नान करायला डुबकी मारण्यासाठी गर्दी करतात. आता पण बघितलं आपण. तर या वेगवेगळ्या साधू संतांनी तिथे हजेरी लावलेली आहे, वेगवेगळ्या राजकारणी लोकांनी लावलेली आहे. सगळ्या म्हणजे बिझनेसमन पासून सगळ्या खालच्यापासून वरच्या लोकांपर्यंत सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्नान केलेलं आहे. आणि स्नान करणं म्हणजे काय, डुबकी मारलेली आहे त्या ठिकाणी. आता इतके मला तुम्हाला सांगायचं की डुबकी मारणं का महत्त्वाचं आहे. वास्तविक आपल्याकडे पण नळाला जे पाणी येते कुठलं तरी नदीचंच पाणी असतं ना, ते पावसाचं पडलेलं पाणी नदी तलाव या ठिकाणी साठूनच ते पाणी येतं त्या आपल्याला. पण ते त्यापेक्षाही ज्या नदीत आपण डुबकी मारतो त्या डुबकी मारण्याला महत्त्व येते या ठिकाणी. बघा एकदा काय झालं, स्वामी रामकृष्ण नरेंद्रांना म्हणाले, हे बघ नरेंद्रा, मी तुझ्या पुढे वाटीवर अमृत ठेवलं आणि तू जर भ्रमर झालास तर तू हे अमृत कसं प्राशन करणार. तुझ्या पुढे वाटीवर अमृत ठेवलं आहे आणि तुला माहिती आहे अमृत घेतल्याने मनुष्य अमर होतो, मग हे तू कसं घेणार. तेव्हा नरेंद्रांनी सांगितलं, नाही, मी वाटीच्या काठावर बसणार आणि आतमध्ये जरासं तोंड घालून पिणार. तेव्हा ते म्हणाले, आत का नाही जाणार, मध्यभागी तिथे आत का नाही उडी मारणार. तेव्हा ते म्हणाले, नाही, असं जर मी केलं तर मला माझा जीव गमवावा लागेल, म्हणजे मी मरून जाईल. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे जे आत बुडी मारतात, जे आत डुबकी मारतात त्यांना जास्त मिळतं. तुला काठावर बसून किती मिळणार, थोडं थोडं दूध पिणार. पण जे मध्ये डुबकी मारतात त्यांना भरपूर काही मिळतं आणि ते तृप्त होतात. तसं ते म्हणाले की ही जी डुबकी आहे इथे या डुबकीमध्ये मरणाची भीतीच नाही. म्हणजे तुला जी मरणाची भीती वाटते ती मरणाची भीती या ठिकाणी नाही आहे. माणूस अमर होतो तिथे जाऊन. म्हणजे बघा तुम्ही, स्वामी रामकृष्णांची धारणा कशी होती की तुम्हाला डुबकी मारण्याशिवाय ते मिळणारच नाही. बघा ना तुम्ही, आपण जर समुद्रावर फिरायला गेलो, एखाद्या गोव्याच्या सीशोअरला तुम्ही जाता फिरायला, तेव्हा वरकरणी तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय दृश्य दिसतात. समुद्र दिसतो, नंतर फेरीवाले दिसतात, भेळवाले दिसतात, आईस्क्रीमवाले दिसतात, फुगेवाले दिसतात, वेगवेगळी माणसं बसलेली त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे वरकरणी जर आपण बघितलं तर आपल्याला ही सगळी दृश्य समुद्रावर गेल्यावर दिसतात. पण त्याच्याऐवजी आपण थोडंसं पुढे जर गेलो आणि पाण्यात जर आपण उतरलो तर आपल्याला पायाला पाणी लागतं आणि आपल्याला बरं वाटतं की आपण जे त्रिविध तापाने पोळलेलो असतो, किंवा त्रिविध ताप म्हणजे काय मला म्हणायचं की आपण उन्हातून आलेलो असतो, आपले पाय भाजलेले असतात, मग ते त्या पाण्यात बुडवल्यानंतर जरा माणसाला बरं वाटतं, आनंद वाटतो. पण त्याच्याही पेक्षा तुम्ही आणखी पुढे गेलात तर आणखी पुढे गेल्यावर काय लागतं तुम्हाला, पायाखाली वाळू लागते, पाणी पण ते त्या ठिकाणी वाढतं. आणि खाली जर ते समुद्राचं पाणी जर शांत असेल, तर स्वच्छ असेल, तर तुम्हाला खालचे शंखे शिंपले पण दिसतात, खालचे दगड पण दिसतात बारीक सारीक. म्हणजे हे या गोष्टी तुम्हाला दिसतात जरासं पुढे गेल्यानंतर. पण ज्यांना तुम्हाला मोती पाहिजेत तर ते मोती काठावर बसल्यावर मिळतील का तुम्हाला, काठावर पाय घातल्यावर पाण्यात मिळतील का, नाही. ते मोती जर तुम्हाला हस्तगत करायचे असतील तर तुम्हाला आत डुबकी मारावी लागेल. जो जितका खाली जाईल आत त्याच्या हाताला मौल्यवान मोती लागतील. तसं स्वामी रामकृष्णांनी म्हटलंय की इथे तुम्हाला जर तो आनंद पाहिजे असेल, ती जर प्रचिती तुम्हाला पाहिजे असेल की डुबकी मारल्यावर काय मिळतं, तुम्ही म्हणाल डुबकी मारायला पाण्यात काय मिळणार, घुसमटायला होईल आत गेल्यानंतर. पण ज्यांनी मारली आहे त्यांना एक वेगळा आनंद मिळालेला आणि त्यांनी पुन्हा म्हटलेलं आहे की सांगता येत नाही तिथला आनंद काय आहे.
डुबकी म्हणजे पाण्यातली डुबकी नका समजू तुम्ही, हे एक उदाहरण आहे. डुबकी म्हणजे आत जाणं. महाराज म्हणायचे आत जा. आत म्हणजे चार देहाच्या पलीकडे, तिथे आपल्याला डुबकी मारता आली पाहिजे. आपण नुसतं फक्त ध्यान करतो, डोळे बंद करतो आणि पुन्हा डोक्यात विचार आले की लगेच ते ध्यान सोडून देतो. याला डुबकी मारणं म्हणत नाही. डुबकी मारताना आधी स्वतःला पूर्ण विसरलं पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतःला विसराल त्याच वेळेला तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि जसजशी डुबकी खाली जाल तसतसं तुमच्या म्हणजे ती प्रचितीच वेगळी, ती सांगताच येणार नाही प्रत्येकाला. जसं साखर गोड आहे म्हटलं ठीक आहे, पण जी प्रत्येकाने जर ती चाखली तरच कळणार आहे की साखर किती गोड आहे. तसं ही डुबकी ज्याला जितकी जमेल तोच ते अनुभव सांगू शकेल. पण सांगणार काय, आणि सांगून ते खरे पण वाटले पाहिजे समोरच्याला. म्हणजे असो तर इथे संतांना काय महत्त्वाचं आहे की संत आपल्याला, सगळ्या संतांनी हे मिळवण्यासाठी आज डुबकी मारलेली आहे. सगळीकडे पाठ करून, सगळ्या जगाकडे पाठ करून, घराकडे पाठ करून, सगळीकडे पाठ करून इथे डुबकी मारलेली, देवाला पकडण्यासाठी, देवाला बघण्यासाठी. आणि ज्यांनी डुबकी मारली त्यांचं काय झालेली अवस्था, देव पहावयासी गेलो तेथे देवचे होऊन ठेलो. देव शोधायला गेले आणि देवच झाले. म्हणून आज हजारो लोक संतांच्या का पाया पडतात, का त्यांच्या पाठी लागतात एवढे, त्यांनी डुबकी मारून ते मिळवलंय. आणि ते मिळवलंय म्हणून त्यांच्याजवळ आनंद आणि त्यांच्याजवळ एक वेगळं वातावरण असतं, जे आपल्याकडे सगळं घरात असून सुद्धा आपल्याकडे नसतं. आणि त्यांच्याकडे काही नसताना ते सगळं असतं. बघा आमच्या घरात जेवढ्या वस्तू आहेत तशा त्यांच्याकडे असतात का, त्यातलं काही नसतं त्यांच्याकडे, तरीसुद्धा त्यांच्याकडे आनंद वाटतो. त्यांच्या जवळ बसल्यानंतर आनंद वाटतो, त्यांनी थोडं बोलल्यानंतर आणखी आनंद वाटतो. आणि त्यांनी ज्ञान दिल्यानंतर, ती की सांगितल्यानंतर आणि की हस्तगत केल्यानंतर तो आनंद वेगळा आहे. म्हणून अशा संतांनी जेव्हा स्वामी नरेंद्र विवेकानंद देवाला शोधत होते की देवाला कोणी बघितलंय का, त्यांना देवाला बघायची इच्छा होती. त्यांनी अनेक साधू संतांना तो प्रश्न विचारला, तुम्ही देवाला बघितलं. पण काही लोकांनी बघितलेलंच नसेल किंवा त्यांना समजलं नसेल किंवा त्यांना ती की मिळाली नसेल, त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. फक्त रामकृष्णांनी जेव्हा त्यांना भेटले आणि त्यांनी बघितलं त्यांना, तेव्हा त्यांनी विचारलं त्यांना, तुम्ही देवाला बघितलं. ते म्हणाले हो बघितलंय. कसं बघायचं, तो बोलतो का, मी जसं आत्ता तुझ्याशी बोलतोय, मी तुझ्याकडे बघतोय, तसं देवाशी बोलता येतं आणि बघता येतं आणि त्याला आपलं असं करता येतो. पण त्यांना सुद्धा थोडं क्षणभर असं वाटलं की हे कसं काय शक्य आहे. ते म्हणाले मला बघता येईल का, मला बोलता येईल का. त्यांनी लगेच काय केलं की प्रचिती देण्यासाठी स्वामी रामकृष्णांनी त्यांचा उजवा पाय नरेंद्रच्या छातीवर ठेवला. पायाचा स्पर्श झाल्या झाल्या त्यांना समाधी लागली. समाधी लागली आणि समाधी लागल्यानंतर छोट्या वस्तू मोठ्या दिसायला लागल्या, मोठ्या वस्तू सूक्ष्म दिसायला लागल्या. हे सगळं झाल्यानंतर ते घाबरले, नको नको मला याच्यातून बाहेर काढा. म्हणजे ते झेपलं पण पाहिजे ना बघायचं. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांना एकदम प्रॉपर गुरु जे म्हणतात तसे स्वामी रामकृष्ण त्यांना भेटले. आणि त्यांना सुद्धा ते भेटले. कसे भेटले तर इतर जी माणसं असतात जगातली त्याच्यापेक्षा ते वेगळे होते. सगळ्यांना देव पाहिजे, पण कोणाला संसारातल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी पाहिजे, कोणाला काहीतरी आपल्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी पाहिजे. पण आपला उद्धार होऊन आपल्याला मोक्षाला आपण पोचलं पाहिजे, या भवसागरातून पार झालं पाहिजे, याच्यासाठी गुरु पाहिजेच का कोणाला, फार थोड्या लोकांना पाहिजे. हा जन्म मिळणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून हा जन्म मिळाल्यानंतर याच्यातून पार कसं जाता येईल आपल्याला, अशी जर आतमध्ये इच्छा असेल, तीव्र इच्छा म्हणजे नाही, प्रचंड ज्वलंत तळमळ ज्याला असेल त्यालाच गुरु बरोबर ओळखतात.
आणि ओळखतात आणि त्याचं काम होऊन जातं. म्हणजे नुसते गुरु चांगले भेटून आपल्याला उपयोग नाही आहे. तुमच्याकडे प्रचंड तळमळ पाहिजे बाहेर पडण्यासाठी, आणि ही तळमळच तुम्हाला चांगले गुरु भेटवून देतं आणि त्यांच्याकडून तुमचं काम होऊन जातं. महाराजांनी मला विचारलं, तू ध्यान करतेस? तर मी म्हटलं महाराजांना, मी ध्यानाला बसली की 5 मिनिटात माझं ध्यान लागतं. ते कसं काय? अरे डोक्यातच तुमच्या काही नसेल तर ध्यान लागायला काय झालं? डोक्यातच कुठल्या गोष्टीला जर महत्त्व नाही तर कोणालाही लागेल, मलाच का तुम्हालाही लागेल. पण डोक्यात जर कचरा असेल, हे पाहिजे ते पाहिजे किंवा अनेक गोष्टी आपल्याला काय काय आठवतात, तर तसं असेल तर तुम्हाला ती प्रचिती येणार नाही. म्हणजे आपल्याला नुसते गुरु भेटून उपयोग नाही, आपल्याकडे सुद्धा तशी 100% तळमळ पाहिजे. जसं पाणी आपण म्हणतो की पाणी उकळतं, 100 डिग्रीला पूर्ण उकळतं पाणी, तसं 100 डिग्री आपण दूध पण घेताना काय बघतो, घट्ट आहे का, डिग्री लावून बघतात. तसं या ठिकाणी सुद्धा आपली तळमळ बघितली जाते, आपली ज्वलंत इच्छा काय आहे ती बघितली जाते. आणि ही तळमळ महत्त्वाची. एकदा स्वामी रामकृष्णांकडे एक शिष्य गेला आणि तो म्हणाला की मी संसारी आहे, मला ज्ञान होईल का? ते म्हणाले, का नाही होणार? त्याच्यासाठी आमच्याजवळ राहावं लागेल. तो तयार होतो, पण त्यांना त्याची परीक्षा बघायची होती की नुसतं म्हणतोय की खरंच याला तळमळ आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला नेलं नदीवर आणि तिथे पाणी भरपूर होतं, त्या पाण्यामध्ये त्याला बुडवलं त्याला खाली. लगेच हा ओढायला लागला, मला बाहेर करा, मला बाहेर करा, मी मेलो, घुसमटायला लागला लगेच. आणि बाहेर काढल्याबरोबर स्वामी त्याला म्हणाले, तुला काय वाटलं मी आत बुडवल्यावर? यातून बाहेर कसा येईन? यातच मी राहिलो तर मला देह गमवावं लागेल. यातून बाहेर मी कसा आणि जिवंत कसा बाहेर पडेन हे माझ्या डोक्यात चालू होतं. मग अशी तळमळ लागली पाहिजे. त्यांनी सांगितलं, नुसती वरवर तळमळ महत्त्वाची नाही आहे इथे. अशी तळमळ जर तुम्हाला आतमध्ये लागली, कुठलेही संत येऊन तुमचं काम करून जातील. ही तळमळ महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. म्हणून शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ असे म्हटलेलं आहे. परमार्थ खराच करायचा असेल तर त्याला अति तत्पर असलं पाहिजे, कधी कंटाळा नाही. आणि ही तत्परता जितकी अधिक, जवळजवळ आस्था अधिक तेव्हा भेटीची जवळीक म्हटलेलं आहे. ही आस्था आपल्याला असली पाहिजे, सद्गुरूंबद्दलची आस्था आणि ते तत्व मिळवण्याची आस्था असली पाहिजे. असो, तर मला सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला, की हे जे मी मगाशी तुम्हाला डुबकी प्रकरण सांगत होते, हे करताना मी सांगितलं तुम्हाला की देव पाहावयासी गेलो तर ते देवची होऊन ठेवलो. देव बघायला गेले तिथे देवच झाले. का तर त्यांनी तिथे गेल्यानंतर, जसं आपण गंगासागरला जर गेलो तर गंगासागरला गेल्यानंतर ती गंगा जी आहे ती गंगा शेवटी सागराला मिळते. आणि सागराला मिळाल्यानंतर काय होते, ती सागरच होऊन जाते. का सरिता गंगेची मिळाली, मिळणी होताच गंगा झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. वेगळी केली तर होणार नाही, कारण ती एक झाली, सागराला जाऊन मिळाली. सागर अफाट, अनंत, प्रचंड, आणि त्याला ही नदी जाऊन मिळाली तर तिला बाजूला काढताच येणार नाही, कारण ती मिसळली त्याच्यात, एक झाली. तसं इथे ऐक्य आपल्याला देवाशी करता आलं पाहिजे. हे ऐक्य केव्हा घडेल? तुम्ही मुंगळ्यासारखी चिटकून राहाल तेव्हा. कारण इथे सांगितलेलं आहे भगवंतांनी की तुम्हाला मुंगळ्यासारखं चिटकून राहावं लागेल. आणि हे मुंगळ्यासारखं चिटकून राहिलं म्हणजे गुळाला जेव्हा मुंगळं चिटकतो ना, त्याला चिटकल्यानंतर तुम्ही जर बघितलं, अरे आम्ही काल डिमार्टमधून गुळाचे ढेप आणले आणि हा कुठे गेला खायला, तुम्ही लगेच त्याला बाजूला करता. पण तो बाजूला गेल्यावर जातच नाही बाजूला, कारण त्याने पकडून धरलेलं आहे त्या डेपेला आणि खायचं काम चालू आहे. मग तुम्ही काय करता, त्याला असा ओढता. ओढल्यानंतर तुम्हाला पाठची बाजू तुमच्या हातात येते आणि पुढची तिथेच चिटकून राहते. का तर तो एकदम
एकरूप झालेला आहे तिथे. त्याला खाण्याशिवाय काय माहिती नाही आहे. त्याला त्याची गोडी कळलेली आहे, त्यामुळे तो सोडायला तयार नाही. तसं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही गोळासारखं चिटकून राहा त्या शक्तीला, त्या गुरूंना. कोणी बाजूला केलं तरी बाजूला होता कामा नाही. नंतर या जगात बाजूला करणारे भरपूर लोक आहेत, काय काय शिकवणारे. तिकडे कशाला जाता, तिकडे काय, इकडे असं तसं काय काय सांगून तुम्हाला बाजूला करायचा प्रयत्न करतात. काही लोक असतात इथे, आणि ते बाजूला करण्यामध्ये ते लोक इतकं छान पटवतात की तुम्ही साले को बना दिया लगेच, आणि तुम्ही ते ऐकताना तुम्ही पण बाजूला होऊन जाता. त्याच्यात नुकसान कोणाचं आहे? सांगणाऱ्याचं तर आहेच आहे, बाजूला होणाऱ्याचं पण आहे. पण ज्यांनी आतून ठरवलेलं आहे की माझं काम इथेच होणार आहे, मला कोणी काही सांगितलं तरी मी सोडणार नाही गुरूंना, त्याला म्हणतात सत्शिष्य. आणि किती कोणी काही पटवलं की त्यांच्याकडे काय, त्याच्यापेक्षा ते मोठे आहेत, त्याच्यापेक्षा ते विद्वान आहेत, त्याच्यापेक्षा ते जास्त अनुभवी आहेत, त्याच्यापेक्षा ते छान प्रवचन करतात. अरे सद्गुरू वाचून देव वाटे मोठा तो शिष्य म्हणावा करंटा म्हटलेलं आहे समर्थाने. की आपल्या सद्गुरूपेक्षा दुसरा सद्गुरू जर मोठा वाटत असेल त्याला करंटा शिष्य म्हटलेलं आहे. म्हणजे धडसोड करणारे शिष्याचं काम नाही आहे इथे, चिटकणारे पाहिजे. असं ज्यांनी सद्गुरूंना पकडून धरलेलं आहे आणि त्यांच्याजवळच राहून त्यांचं सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी जसं सांगितलं अभ्यास आहे ना तो कौंतेय, अभ्यासानेच ते सगळं तुला मिळणार आहे. वैराग्याने मिळणार आहे, अभ्यासाने मिळणार आहे, चिंतन केल्याने मिळणार आहे. नुसतं एकदा सांगून एकदा ऐकून होणार नाही आहे ते काम. चिंतन द्यायची, कथनही द्यायची, बोधही परस्परा हाच आत्माभ्यास. महाराज नेहमी हे उदाहरण सांगायचे प्रवचनात. 2-4 दिवसांनी हे उदाहरण असायचंच महाराज. आणि महाराज सांगायचे एखाद्या कॉलेज कुमाराचं एखाद्या मुलीवर प्रेम असतं तेव्हा त्याला चिंतन तिचंच, चिंतन द्यायची, कथनही द्यायची. आपल्या मित्रांमध्येही तिच्याबद्दलच बोलतो, परस्परांना सगळ्यांना गोष्टी तिच्याच सांगतो. का? रात्रंदिवस तिचं चिंतन आहे. तसं त्याच्या अनेक पटीने चिंतन इथलं असलं पाहिजे परमार्थाबद्दल तुम्हाला. आणि हे चिंतन असेल तर सद्गुरू तुमच्यासाठी काही करायला तयार होतील. तुम्ही फक्त हाका मारा, तिकडे स्वतः हजर होतील. तुम्हाला माहिती आहे, मी रामदास स्वामींबद्दल तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली की रामदास स्वामींनी श्रीरामांना मंदिरात गेल्यानंतर सांगितलं की आता तुम्हाला सोडून मला जायचं आहे दुसरीकडे. कसं जाऊ मी तुम्हाला सोडून? तेव्हा ते म्हणाले नाही, तुला गेलंच पाहिजे, तर तुझ्याकडून आम्हाला वेगळं कार्य अपेक्षित आहे. आणि तेव्हा ते जातात आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की सर्व ठिकाणी आत्मा एकच आहे, तीच शक्ती भरलेली आहे, माझ्यातही तीच आहे आणि समोरच्यातही तीच आहे. हे मला एकदा कळलं तर मला आणखी काय पाहिजे? ते ज्ञान होणंच महत्त्वाचं आहे ना. आणि मग त्याच्या पुढचं म्हणजे त्या निश्चयात राहणं. मग आता जगून काय उपयोग आहे? देह संपवलेला बरं आहे असं म्हणून त्या डोहामध्ये ते उडी मारतात. आणि त्याच वेळेला तिथे प्रत्यक्ष श्रीराम हजर होतात आणि श्रीराम त्यांना अशा हातात पकडतात आणि म्हणतात आम्ही तुम्हाला इतके वर्ष कशासाठी सांभाळलं? अशी उडी मारायला, देह सोडायला? अहो तुमच्याकडून फार मोठं काम होणार आहे. धर्मस्थापनेचं काम होणार नाही, धर्म रक्षणाचं काम होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आमची आज्ञा म्हणून जगावं लागेल. हे सगळं डोक्यातून काढून टाका. आणि मग रामदास स्वामींना ते कळतं आणि ते म्हणतात की मी आता परत हा प्रयत्न करणार नाही, कारण प्रत्यक्ष श्रीराम तिथे येतात. म्हणजे श्रीरामांना होऊन किती वर्ष झाली तरी रामदास स्वामींसाठी ते प्रगट झाले. तर मला सांगायचं काय तुम्हाला, तुम्ही अशा ज्या गुरूंजवळ तुम्ही राहता, ज्याची तुम्ही शिष्य आहात, ज्या देवाची तुम्ही भक्ती करता, तो तुमच्यासाठी हाक मारल्यावर हजर आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग शिष्याची तो सगळी काळजी करेल. बघा तुम्ही, आपल्याला माहिती आहे की
ते मी म्हणते बघा यांचं भजन, की जगात जर आपण बघितलं तर सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण तर हाऊसेस इज टेम्पररी, कार्स इज टेम्पररी, मनी इज टेम्पररी, एव्हरीथिंग इज टेम्पररी. फक्त काय, गॉड इज इटर्नल. गॉडच फक्त कायम आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या नाश होणाऱ्या आहेत, कमी कमी होणाऱ्या आहेत. आणि ज्या कमी कमी होतात त्या कमी कमी होत होत नाश होतात. म्हणजे आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलं एक सोपं, जे जे काही साकार दिसेल ते कल्पांती नासे, स्वरूप ते असं त्याची असे सर्व काळ. आपल्याला साधी खूण सांगितली, काय ओळखायचं. जे जे काही साकार दिसेल, डोळ्याला जे काही सगळं दिसतं या जगातलं ते कल्पांती नासेल, कधीतरी त्याला नाश ठरलेला आहे. फक्त स्वरूप आपलं कसं आहे, सतत आहे, कायम आहे. ही ओळखायच्या खुणा रामदास स्वामींनी फार छान सांगितलेल्या आहेत. आणि ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर ज्ञानेश्वरीसुद्धा एक सांगायची त्यांची पद्धतच वगैरे नाही. एक गोष्ट सांगताना ज्ञानेश्वर महाराज अनेक गोष्टींची आपल्याला उदाहरणं देतात. एकच त्यांना सांगायचं असेल की गुरु तेथे ज्ञान, जिथे गुरु आहे तिथे ध्यान आहे. पण हेच सांगण्यासाठी ते 7-8 उदाहरणं देतात. राहो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्नी तेथे दाहकता. जिथे वन्नी आहे तिथे दाहकता आहे, जिथे राजा आहे तिथे सैन्य आहे, जिथे वेली आहेत तिथे फुलं आहेत, तसे जिथे गुरु आहेत तिथे ज्ञान आहे. म्हणजे जर हे आपण आवडीने वाचलं ना तर तुम्ही सोडणारच नाही. इतकी सांगायची पद्धत फार छान आहे. आणि म्हणून ह्याच्यातल्या एका साधूनं विचारलं कुंभमेळ्यातल्या, आणि ते साधू इतके निश्चिंत होते. तेव्हा त्यांना एकाने विचारलं की हा आपला देश कधी शांत होईल, इथली माणसं कधी शांत होतील. तेव्हा त्यांनी त्याला विचारलं, तू पहिले शांत हुआ है क्या. जो स्वतः पुरता शांत झालेला नाही ते जगाची काय काळजी करतो. आधी आपण स्वतःला पहिला प्रयोग केला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मैं बाहर किधर गया नहीं ढूंढने को भगवान को, मैं अंदर गया, और अंदर गया और तर गया. कळलं. आत गेल्यावर तरुण गेलो. एका वाक्यात सांगितलं. म्हणजे जसं पॉल ब्रंटनला विचारलं होतं की ही जगाचा सगळा आपला भारताच्या बद्दल लोकांच्या बद्दल त्यांनी विचारलं, तेव्हा ते म्हणाले, ज्यांनी स्वतः आधी ते जाणलेलं नाही तो जगाची काय काळजी करतो. ते तत्व आधी स्वतः जाणायला पाहिजे ना. म्हणून महाराज आधी म्हणायचे, आधी आत्मोद्धार नंतर राष्ट्रोद्धार. आधी स्वतःचा उद्धार करून घ्या, मग राष्ट्राचा उद्धार करा. पण स्वतःचा उद्धार करण्यासाठीच मी तुम्हाला अनेक उदाहरणं कशासाठी सांगितली. आधी आपला अभ्यास करून घ्या, आपण ते तत्व ते जाणून घ्या आणि ते आत्मसात करून घ्या. इतकं ते सोपं पण नाही आहे, पण म्हटलं तर सोपं आहे. कारण रामदास स्वामींनी म्हटलं आहे तरी परमसुगम, तरी जनासी जाहला दुर्गम, का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. वर्म चुकलं तर संपलं, वर्म चुकलं नाही पाहिजे. आणि ते वर्म आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणून एकदा महाराज सांगायचे की गणित कठीण कुठपर्यंत वाटतं, जोपर्यंत मास्तरांकडून विवेचन होत नाही तोपर्यंत, त्याची ट्रिक कळत नाही तोपर्यंत. एकदा मास्तरांनी ट्रिक शिकवल्यावर तेच गणित आपल्याला सोपं वाटायला लागतं. तसं ही ट्रिक आपल्याला सद्गुरूंकडून शिकून घेतली पाहिजे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये संसारात आपण असताना ही ट्रिक तिथे वापरता आली पाहिजे आपल्याला. असो तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत होती की
संत आपली काळजी कशी घेतात. ज्याचा सखा हरी विश्व त्यावरी कृपा करी. ज्याने सगळ्यांना सोडून सख्या हरीला पकडलेला आहे त्याला नुसतं हरीच कृपा करत नाही, सगळं विश्व त्याच्या पाठी लागतं. का तर त्याने हरीला पकडलेलं, हरीला आत्मसात केलेलं आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की पुणे पडोने दी त्याचे, पुणे पडोने दी त्याचे, वारे सोसी आघाताते, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी तया वीण क्षणभरी क्षणभरी, तया वीण क्षणभरी क्षणभरी, कदापण नवे दुरी, कदापण नवे दुरी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी अंगा फुले ओढोनी, अंगा फुले ओढोनी, तया राखितो निर्वाणी, तया राखितो निर्वाणी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी म्हणजे ज्यांनी सख्या हरीलाच आपलं म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळा त्याचा खटाटोप आहे, तो त्याला निश्चित सांभाळतो. आणि याची मलाच नाही तुम्हाला सगळ्यांना प्रचिती आहे, कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना प्रचिती आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी येतो. म्हणून आपण बघा आज बाणगंगेला आपली जी समाधी बांधली होती तर महाराजांच्याकडे सगळे लोक यायचे आणि महाराजांना सांगायचे माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं तसं झालं. एकदा महाराजांनी आम्ही पत्ते खेळायला बसलो होतो बाहेर, तर महाराजांची भिडू कोणी आलेले नव्हते. महाराज मला म्हणे तू बस माझा भिडू म्हणून. मी बसले आणि दुसरे दोन आले तर दुसरे बसले. तर तिथे एक म्हातारी आजी आली आणि ती महाराजांची शेजारी उभी राहिली. तर महाराज म्हणाले म्हातारे काय बघतेस, आम्ही पत्ते खेळतो ते बघते. नाही म्हणाले. मग काय बघतेस, थांबलीस का. नाही म्हणाले मी तुम्हाला एक सांगायला आली होती. महाराज म्हणाले काय. म्हणाले माझे गुडघे खूप दुखतात, मला चालायला येत नाही, माझे गुडघे दुखतात. म्हणे मी असं ठरवलं तुम्हाला एकदा कानावर घालून टाकूया. तेव्हा महाराज म्हणाले तुझे दुखतात ना गुडघे. तिला वाटलं महाराज काहीतरी उपाय सांगतील. तुझे गुडघे दुखतात ना, माझे पण दुखतात. मी पण ठरवलं की तुझ्या एकदा कानावर घालून टाकूया. तासाच्या तास उत्तर महाराजांनी तिच्याकडे फेकून दिलं. अरे तुझं काय म्हणाले, आता तू किती वर्षाची झाली, किती वर्षाची झाली. ती बोली 80 वर्ष. मग तुला आता 10 वर्षाच्या मुलीसारखं पळता आलं पाहिजे. म्हातारी 2 मिनिटात हसायला लागली.
आधी पहिली म्हातारी केव्हा हसायला लागली माहितीये? महाराज म्हणाले माझे पण दुखतात म्हटल्यावर तिला हसायला लागले. माझ्या जोडीला कोणतरी आहे. माणसाला काय असतं, आपल्या जोडीला कोणीतरी असतं की बरं वाटतं. काय माझ्याच मागे सगळं लागलंय की काय? कोणतरी आहे ना माझ्या जोडीला, त्याला बरं वाटतं लगेच. तसं सद्गुरू काय करतात, हसण्यावारी आणि त्याच्यातूनच बोध करून टाकतात. जे काय सांगायचं ते त्याच्यातूनच सांगून टाकतात. म्हणजे संतांना काय आपल्यासाठी वेगळं आणि काही सांगायची गरज नाही. जर शहाणा माणूस असेल ना तर तो दुसऱ्यांना सांगताना सुद्धा आपल्याला ते शब्द तसेच्या तसे लागू पडतात. कारण ते बोलताना असे बोलतात की तुम्हाला पण ते समजलं पाहिजे. आमच्या बहिणीनी कानात तिच्या सासूनी त्याला डायमंडचे कानातले केले होते आणि महाराज आले त्याच दिवशी बरोबर. आणि महाराजांनी तिने सांगितलं की सासूबाईने कानातले दिले. तर महाराज म्हणाले कसले? डायमंडचे. म्हणे तू डायमंड म्हणते त्याला, आमची शोभा त्याला दगड म्हणते. म्हणजे ह्याच्यातून स्वामींनी काय दाखवून दिलं की तू जर डायमंड समजत असेल तर दगड समज, असं लगेचच सांगून टाकलं स्वामींनी. आणि मला तर सांगितलं, पण गाडीत बसलेले 4-5 जणांना पण सांगून टाकलं तुम्ही पण दगड समजा म्हणून. आणि मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण समजा. कारण गुरूंकडून जे मिळालं ते सांगता आलं पाहिजे ना आपल्याला, पसरवता आलं पाहिजे. ते अनुभव दुसऱ्यांना सांगता आले पाहिजे. गुरु आपले कसे होते. अहो साधी मी चप्पल आणायला गेली कोल्हापूरला आणि मी चप्पल आणल्यावर मला ते विचारायला लागले चप्पल आणलीस? आणली. तर दाखवले. कितक्याला? 54 रुपये. 3 वेळा मारून घेतलं डोक्यावर. बाप्पा कशासाठी इतकी महाग? म्हटलं मग हीच स्वस्त आहे सगळ्यात. अरे ती 10-15 रुपयाला मिळतं ना प्लॅस्टिकची, ती आणायची ना. म्हणजे बघा काय त्यांना आवडायचं. कारण ते म्हणायचे जो राहील साधा त्याला मिळेल जादा. त्यांनी एक दिवस मला सांगितलं जो राहील साधा त्याला मिळेल जादा. म्हणजे सहज बोलणे इथे उपदेश साधं सांगताना. आणि तेव्हा 54 रुपयाची चप्पल ऐकल्याबरोबर महाराजांनी असं 3 मारून घेतलं. आणि ही मुलं आणतात 2000 रुपयाची चप्पल. अरे म्हटलं बाप्पा जर आता असतं तर मला गाडीने मारलं असतं. ते म्हणतात नाही तुम्ही प्रवचनात सांगितलं ना की राजाने राजासारखंच राहिलं पाहिजे. तुम्ही राजाची मुलगी म्हटल्यावर तुम्ही पण राजाच्या मुलीसारखं राहिलं पाहिजे. आता ही मुलं मला असं कारण सांगतात बरं का. पण महाराज असते ना त्यावेळेला तर नक्की ओरडले असते. 2000ची चप्पल असो. मला म्हणाले होते की बघ पुढे घाल तू, ज्ञान झाल्यावर खुशाल घाल. डायमंड घाल, स्वीटची साडी नेस, तुला काय पाहिजे ते घाल. ज्ञान झाल्यावर त्या स्थितीत गेल्यावर मग तुला तर आहे काय नाही काय फरक पडत नाही. पण घाबरायचं नाही कोणाला. आपल्याला लगेच सांगून ठेवलं. एक दिवस काय झालं, सगळे आपले शनिवारी महाराज कोल्हापूरहून आले होते आणि शनिवारी सगळे बाहेर लोक जमलेली होते. कारण कार्यक्रम असायचा सत्संगाचा. तिथे सगळे बसल्यानंतर महाराजांनी आपले वागळे विद्याबाई ती आलेली होती, ती तिचे मिस्टर. महाराज काठी टेकत ती आपली गोल पायरी आहे ना गोरेगावची, तिथे आले काठी टेकत आणि मला बोलवून घेतलं. ए शोभा इकडे. मला वाटलं आता काहीतरी कोणाचं तरी सांगतायत किंवा काहीतरी ओरडतायत वाटतं आपल्याला. इथे उभी राहा. आणि विद्या पण आली, तिचे मिस्टर पण आले आणि सगळ्या माणसांकडे अशी काठी फिरवली महाराजांनी अशी. बघ यातल्या एकाला सुद्धा घाबरायचं नाही. समजलं का मी काय म्हणतो ते? एकाला सुद्धा घाबरायचं नाही, तू स्वतंत्र आहेस. म्हणजे गुरु आपल्याला काय करतात? घाबरायचा नाही याचा अर्थ काय? निर्भय करतात. निर्भय करतात आपल्याला. माणसांना घाबरू नका, ते काय बोलतात त्याला घाबरू नका. म्हणजे हे जर वाक्य आपण आठवलं, कोणी बोलल्यानंतर आपल्याला जर हे वाक्य आठवलं तर लगेच आपण सावध होतो.
त्यांची वाक्य आठवली पाहिजेत फक्त. आणि ही सावधानता, ही निर्भयता फक्त गुरु शिकवू शकतात. शिष्याला निर्भय निश्चल करण्याचं काम फक्त गुरुच करतात. या जगात दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून गुरूंच्या बद्दल इतर रामदास स्वामींनी पहिल्याच ओळीत सांगितलंय, ओळीत की तैसा नव्हे स्वामीराव, इतरांसारखा नाही. आणि बोलावं तितकं कमी आहे त्यांच्याबद्दल. त्याच्यामध्ये मूर्खाची मतं पवाडेल कुठे म्हटलेलं आहे त्यांनी. इतके मोठे त्यागी वैराग्यवान असे असून सुद्धा रामदास स्वामी स्वतःला मूर्ख म्हणतात. मग तिथे बाकीच्यांचं काय? मी तुम्हाला जे रामदास स्वामींचं मागे सांगत होती, कोणाच्या आहे का लक्षात? विचारले आहे लक्षात? तू एकटा मान आला तो, बाकी कोण झालं नाही. तर ते थोडा भाग राहिलेला अजून पुढे, की रामदास स्वामींनी जेव्हा तीर्थाटना केली तेव्हा त्यांना त्यावेळेची परिस्थिती काय होती, त्यावेळेचे राजे राजवाडे कसे होते, ते प्रजेला कसे हैराण करत होते, कसे अत्याचार करत होते प्रजेवर, त्याचं पुढे वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर शिवाजीची भेट होते रामदास स्वामींच्या बरोबर. आणि ती शिवाजीची भेट झाल्यानंतर शिवाजी आणि त्यांचं कार्य दाखवलेलं आहे दोघांचं मिळून. की शिवाजीला जे जे आज्ञा करतात ते त्यांच्याकडून ते करून घेतात, मोठी मोठी कामं. आणि नंतर शिवाजी महाराज देह सोडतात. आणि त्यानंतर रामदास स्वामींना इतकं दुःख होतं की आपला आवडता शिष्य गेला, आपला आवडता राजा पण गेला. आणि तेव्हा त्यांच्यामध्ये काय बदल होतात तर त्याचं पण वर्णन आहे छान, की ते सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतात आणि सगळे आवरावरी करायला सुरुवात करतात. आणि नंतर ते पण देह सोडतात. म्हणजे हा जो भाग आहे मधला महत्त्वाचा, तर हा आपला राहिलेला आहे. पण हे सांगताना तुम्ही आत्ता ज्या माना डोलवल्या नाहीत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळे विसरलेले आहात. ती तुमची थोडक्यात उजळणी परत सांगेन मी पहिल्यापासून. एक आपल्या प्रवचनात फक्त सीमावलोकन, पाठीमागचं सगळं सांगायचं आणि तुम्हाला जागा करायचं. आणि नंतर मी जे आत्ता राहिलेले 2 भाग आहेत, ते नंतर राहिलेले 2 भाग त्याच्या पुढे सांगेन तुम्हाला. मी आता वाचून आणि सांगून किती दिवस झाले, पण माझ्या डोक्यात सगळे अजून दत्त महाराजांनी कसं दर्शन दिलं, सगळ्या संतांनी रामदास स्वामींना कशा काय काय भेटी दिल्या, एक एक सगळ्यांनी त्यांच्यावर कसं प्रेम केलं, त्यांचं कीर्तन ऐकायला गावातले लोक कसे जमायचे, सगळं तसं लक्षात आहे. हे काय विसरायचं असतं का? एकदा ऐकून सगळं ठेवायचं डोक्यात. चांगल्या गोष्टी ठेवायच्या, वाईट गोष्टी काढून टाकायच्या, नाही तर डोक्याला ताप होईल आपल्या. तुम्ही वाईट पण आणि चांगलं पण ठेवायला झाले का डोक्यात? तर सांगायचं तात्पर्य काय, मला तर या संतांची नुसती चरित्र वाचली तरी आनंद होतो. त्यांच्या सहवासात जर गेलो आणखी आनंद होतो. तर बघा ना, महाराज आपल्या पाठीमागे आणि तुम्ही सगळे समोर, रात्रभर कार्यक्रम चालू द्यावा. मला ह्यांच्यातला एक मुलगा म्हणाला, आई म्हणाली तुम्ही आता एक असा प्रयोग करा की एखाद्या शनिवारी आपला कार्यक्रम घ्या आणि तुम्ही जे सांगता ना प्रवचनात, ते रात्रभर कार्यक्रम चालू राहावा असं मला वाटतं. तर खरोखर रात्रभर कार्यक्रम घ्यायचा. म्हणाले 5ला आपलं भजन घ्यायचं. ते भजन झालं की आपलं आरती वगैरे ते नेहमीप्रमाणे होणार. मग माझं प्रवचन होणार 1 तास आणि नंतर तुम्हाला सगळ्यांना भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर तिकडून आल्यावर पुन्हा यांचेच भजनं ऐकायची आपण, कारण तुम्हाला झोप नको यायला भात खाऊन आल्यावर. म्हणून भजनाचा कार्यक्रम यांचा होईल आणि परत माझ्या प्रवचनाचा 1-1.5 तास कार्यक्रम होईल. आणि नंतर जाताना तुम्हाला पौष्टिक दूध दिलं जाईल, मसाला दूध, आणि ते घेऊन सकाळी काकड आरती करून घरी जायचं. कोणाची तयारी आहे? अरे वा, अश्विन हात वरती करत नाही. अश्विनला चिंता पडली, मला वाटतं रात्रभर कसं बसायचं. अरे पण बसून बघा एकदा. तुम्ही अक्कलकोट महाराजांच्या शेजारी, आपला मठ आहे ना शिवसेना भवनच्या शेजारी, शनिवारी रात्रभर भजन चालतं तिथे. 9-9:30 चालू होतं, सकाळी 5 पर्यंत. आणि 1-1, 2-2 तासाने ते
इंटरवल करतात आणि तुम्हाला खायला फळांची डिश, मग काय मध्येच दूध, असं लहान मुलांसारखं खायला देतात, लाड करतात तुमचे आल्याबद्दल, आणि पुन्हा त्यांचं भजन चालू, असं रात्रभर चालतं. पण ही भजनाची टीम तयार करायची या मुलांची. भजन आलं पाहिजे ना. भजन म्हणजे आता मी म्हटलं बघा माझ्या आवाजात, तिथे काय तुम्ही आवाज बघणार भीमसेन जोशी सारखा आला होता का म्हणून? त्याच्या मागचा भाव महत्त्वाचा आहे. आता हे काढतील आवाज चांगला, कारण ते शिकायला जातात क्लासिकल, मी कुठे शिकते? तर आपला भाव महत्त्वाचा आहे. आपल्याला त्यातलं काय आवडलं आणि आपण काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. असो, तर आता पुढचा कार्यक्रम कधी आहे? 1 फेब्रुवारी भाऊसाहेब महाराजांचा ना. 1 फेब्रुवारी भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी शनिवार आहे. लक्षात ठेवा, 1 तारीख 1 फेब्रुवारी शनिवार आहे. त्या दिवशी बहुतेक कार्यक्रम आपले शनिवारी आणि रविवारीच आहेत, म्हणजे तुमच्या रजा पडणार नाहीत, असेच आम्ही ॲडजस्ट केलेले आहेत. तर तो पुण्यतिथीचा भाऊसाहेब महाराजांचा कार्यक्रम पण इथेच होईल. तेव्हा त्या दिवशी सगळ्यांनी न विसरता यायचं आहे. आज सुट्टी असून काय कमी आहेत माणसं आज? हां, मेगा ब्लॉक वगैरे काय नाही, ते सुटला 5ला. हे पार्ट्या करतायत, सोसायटीच्या पूजा, सोसायटीच्या पूजेच्या खाली मस्त सुट्टी घेतली सगळ्यांनी. असो, असं एकाच दिवशी ठीक आहे, तुमचं काहीतरी अडचण असेल तर, पण आजारी असेल तर ठीक आहे. सोसायटीची पूजा आणि पिक्चर होता आणि हे काय काढणार आहे. असो, मी बघा 1 महिना माझं ऑपरेशन होऊन सुद्धा मी येते कार्यक्रमाला. ऑपरेशन झाल्यावर 10व्या दिवशी मी इथं हजर झाली होती ना. हां, तेव्हा पण मी प्रवचन केलं होतं 15-20 मिनटं. नंतर परत दुसऱ्यांदा हजर आणि आत्ता परत तिसऱ्यांदा हजर. इथे आल्यानंतर तुम्हाला स्वामी शक्ती देतात. अशी शक्ती तुम्हाला घरी नसते, लक्षात ठेवा. म्हणून इथे आल्यानंतर ही मुलं इथे काम करतात, पण चेहऱ्यावर त्यांच्या थकावट नसते. नंतर ते सगळं दुपारी 12ला आली ती सगळी मुलं. 12पासून आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला आता जेवण वाढायचं आणि परत ती भांडी घासायची आणि ती ताटं गोळा करायची आणि पुसायची आणि परत न्यायची. किती काम. रात्री 11, 11:30, 12ला आम्ही इथून निघतो आणि 12:30, 1ला आम्ही घरी पोहोचतो आणि 1:30-2ला झोपतो रात्री. तरी सुद्धा चेहऱ्यावर थकवा असा येत नाही. थकवा कारण का चार्ज झालेलो असतो आपण. आणि हे चार्जिंग ज्याचं त्याने ओळखायचं आणि ज्याचं त्याने वाढवायचं, असं तर ते वाढवण्याची शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला सगळ्यांना देवोत, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा